रात्र अंधारून आली होती. आकाशात काळे ढग दाटलेले होते. वारा सावकाश वाहत होता आणि वातावरणात एक वेगळंच गूढ दडलेलं होतं. सुमित्रा उभी होती, तिच्या डोळ्यात नशिबाने दिलेला वेदना आणि मनात अनिश्चिततेचा गुंता. हातात तिचा फोन होता, पण ती त्याकडे पाहत नव्हती. तिला फक्त वाट बघायची होती त्याची. कितीतरी दिवस झाले होते त्यांना भेटून. त्यांच्या प्रेमाची ही अवस्था होती की ते दोघेही एकमेकांपासून दूर होत चालले होते. दोघांच्याही आयुष्याच्या रस्त्यावरून वाट चुकली होती. परंतु आजही ही भेट वेगळी होती, कदाचित शेवटची. आत्ताच त्याचा मेसेज आला होता, मी येतोय, शेवटचं एकदा भेटूया. तिचं मन धडधडू लागलं. त्याच्याबरोबर कितीतरी आठवणींनी मनाला घेरलं होतं. पहिल्या भेटीपासून ते शेवटच्या भांडणापर्यंत सगळं काही तिच्या मनात जिवंत झालं. ती नेहमी विचार करायची, हे सगळं कसं झालं, कधी झालं. त्याच्या प्रेमाची सुरुवात अशी होती जिथे काहीही शक्य वाटत होतं. पण आता असं वाटत होतं की सर्व काही संपलं आहे. वाऱ्याच्या झुळकीने तिच्या केसातून खेळायला सुरुवात केली. तिला त्याच्याबरोबरच्या त्या शांत संध्याकाळी आठवले, जिथे ते दोघे एकमेकांसोबत शांत बसले होते. कुठल्याही शब्दाशिवाय त्यांच्या नात्याचं ते एक सुंदर रूप होतं. आज मात्र शब्दाशिवाय बोलणं अशक्य होतं. ती अजूनही तिथेच उभी होती, त्याचीच वाट पाहत. सुमित्रा अजूनही उभी होती, थोडीशी थकलेली आणि अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेली. तिला आठवत होतं त्याच्या डोळ्यातलं ते प्रेम आणि विश्वास, जे आता केवळ आठवणीत उरलं होतं. त्या आठवणींनी तिचं मन हेलावलं होतं, पण तरीही त्याला भेटण्यासाठी तयार होती. अचानक लांबून एक हलकीशी आकृती दिसू लागली. ती होती प्रणव. त्याच्या चालण्यातही एक वेगळी शांतता होती. चेहरा गंभीर, डोळे जड. सुमित्रा त्याच्याकडे पाहून घाबरली, कारण त्याच्या चेहऱ्यावरच्या भाव पाहून तिला समजलं होतं की ही भेट काही साधी भेट नव्हती. दोघेही काही क्षण शांत राहिले, एकमेकांकडे बघत. सुमित्राचं मन तुटत होतं, पण ती स्वतःला सावरत होती. शेवटी प्रणवने शांतपणे बोलायला सुरुवात केली. सुमी, मला माहीत आहे की आपल्यात खूप काही चुकलं आहे. आपण जेवढे एकमेकांना ओळखलं तितकंच एकमेकांना हरवून बसलो. तुझं आणि माझं जगणं आता एकत्र राहिलं नाही. त्याच्या या शब्दांनी सुमित्राच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिला त्याचं बोलणं ऐकायचं नव्हतं, पण ती मूकपणे ऐकत होती. तू मला ओळखत होतीस सुमी, पण आता आपण वेगळे आहोत. तुझ्या आयुष्यातला मी तोच राहिलो नाही आणि तूही बदलली आहेस. आपण पुन्हा एकमेकांना जोडून राहू शकत नाही. आपण वेगळं होणंच हेच योग्य आहे, प्रणव म्हणाला. सुमित्रा काही क्षण काही बोलली नाही. तिचं मन शेकडो विचारांनी भरून गेलं होतं, पण ती जाणून होती की प्रणव जे बोलतो आहे ते खरं आहे. त्यांचा प्रवास आता इथेच संपणार होता. शब्दांनी खेळ करणं आता निरर्थक होतं. कधीकधी नातं संपतं, पण प्रेम नाही, सुमित्रा हळूच म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता. आपण एकमेकांसाठी जे काही केलं त्याची किंमत शब्दात सांगता येणार नाही, पण कधी कधी प्रेमात हरवणंही गरजेचं असतं. प्रणवने तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं. त्याच्याही डोळ्यात दुःख होतं, पण त्याचं मन शांत होतं. सुमी, आपण जितकं एकमेकांना सोडून देऊ तितकंच आपल्या आठवणींना मोकळं ठेवू. त्या आठवणींचा भार उगाच आपल्या आयुष्यावर नको राहायला. दोघेही काही क्षण शांत होते. शेवटी प्रणवने हात पुढे केला. सुमित्राने त्याचा हात धरला. तो स्पर्श तिच्यासाठी शेवटचा होता. त्या स्पर्शात हजारो भावना सामावल्या होत्या, ज्या शब्दात व्यक्त करणं अशक्य होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते, पण तिनं हसून त्याला निरोप दिला. काळजी घे, तिनं हलक्या आवाजात म्हटलं. प्रणवने मान हलवली आणि तो हळूच निघून गेला. सुमित्रा तिथेच उभी राहिली, त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत. ती भेट शेवटची होती, पण त्यांच्या प्रेमाच्या आठवणी मात्र कायम राहणार होत्या. तिच्या मनात एकच विचार होता,
प्रेम कधीच संपत नाही, फक्त ते वेगळं होतं. प्रणव निघून गेल्यानंतर सुमित्रा तिथेच उभी राहिली. रात्रीची शांतता अधिक गडद होत चालली होती आणि वाऱ्याची थंड झुळूक तिच्या चेहऱ्यावर आदळत होती. त्या क्षणी ती एकटी नव्हती. तिच्या मनात आठवणींचं वादळ चालू होतं. तिने मागील काही वर्षांवर विचार केला. प्रेम, आशा, अपेक्षा आणि त्यानंतर आलेली निराशा. प्रणव आणि तिचं नातं तुटण्यामागे काहीच विशिष्ट कारण नव्हतं. फक्त काळाच्या ओघात ते दोघं एकमेकांपासून दूर जात गेले. त्यांच्या आयुष्यातल्या धावपळीने, करिअरच्या वेगाने आणि बदलत्या विचारांनी त्यांच्यात अंतर निर्माण केलं होतं. ती विचार करत होती की प्रेम असं संपून कसं जातं? ते खरंच संपतं का? की ते फक्त एका नवीन रूपात आपल्या आयुष्यात राहतं? प्रणवच्या शब्दांनी तिला आतून हलवलं होतं. पण ती जाणून होती की आता पुढे जायचं आहे. घरी परतत असताना तिने शहराच्या लाईट्सकडे पाहिलं. त्या प्रकाशात तिला एक नवीन आशा दिसली. तिने निर्णय घेतला की या नात्याच्या समाप्तीला ती एका नवीन सुरुवातीचं प्रतीक बनवेल. प्रणवचं तिच्या आयुष्यातलं स्थान कायम राहील, पण ती त्याच्या आठवणींना बांधून घेऊन स्वतःला अडकवून ठेवणार नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली. सुमित्रा उठली आणि ती एका वेगळ्या उत्साहाने भरलेली होती. कालच्या भेटीनंतर तिचं मन शांत झालं होतं. ती स्वतःसाठी जगायला तयार झाली होती. तिच्या मनात आता भविष्याचे विचार होते. नव्या स्वप्नांची जाणीव आणि नव्या मार्गाचा शोध घेण्याची प्रेरणा तिच्यात जागृत झाली होती. तिने फोन घेतला आणि प्रणवचा नंबर पाहिला. काही क्षण विचार करून तिने त्याला डिलीट केलं. हा तिच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय होता आणि ती तयार होती तो खुल्या मनाने जगण्यासाठी. प्रेमाने तिला खूप काही शिकवलं होतं, पण आता ती जाणून होती की कधीकधी मोकळं होणं हेच खरं प्रेम असतं. त्याच विचारांनी तिने मनातली उदासी बाजूला ठेवली आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात केली. ती आता फक्त स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करणार होती. नवीन सकाळ सुमित्रासाठी एका नव्या प्रवासाची नांदी ठरली. प्रणवच्या आठवणीने दिलेल्या जखमा हळूहळू भरत होत्या. सुमित्रा आता वेगळ्या मानसिकतेत होती. स्वतःचं जग निर्माण करण्याच्या उद्देशाने पुढे जाण्याची तयारी तिने तिच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. ती एक लेखिका होती आणि तिच्या अनुभवामधून ती नवी ऊर्जा आणि विचार घेत होती. तिच्या लिखाणात आता भावनांची खोली अधिक दिसू लागली. तिच्या मनात असलेलं सगळं आता शब्दात उतरू लागलं होतं. तिचं एक स्वप्न होतं, तिचं स्वतःचं पुस्तक प्रकाशित करण्याचं. प्रणवच्या सोबतच्या काळात ते स्वप्न कुठेतरी मागे पडलं होतं, पण आता ती ठाम होती की हे स्वप्न पूर्ण करायचंच. प्रत्येक सकाळ तिच्यासाठी नव्या संधी घेऊन येत होती. कामात बुडून गेलेली सुमित्रा आता पूर्वीपेक्षा खूप वेगळी वाटत होती. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवणारी, आत्मनिर्भर. तिच्या आठवणींच्या एका कोपऱ्यात प्रणवचा विचार होता, पण त्याचा भार ती आता स्वतःवर घेऊन चालत नव्हती. त्याऐवजी त्याने शिकवलेल्या गोष्टींनी ती अधिक मजबूत बनली होती. एके दिवशी सुमित्राने तिचं पुस्तक संपवण्याच्या जवळ पोहोचल्याचं लक्षात आलं. तिच्या मनात अभिमानाची आणि समाधानाची भावना होती. त्याच दिवशी तिला एका नामांकित प्रकाशकाकडून ईमेल आला. तिच्या लेखनासाठी कराराची ऑफर. ती एक क्षण थांबली त्या ईमेलकडे बघत. या क्षणाने तिच्या मेहनतीचं फलित तिच्यासमोर आणलं होतं. तिने स्मितहास्य केलं. हाच तो क्षण होता जिथे ती खऱ्या अर्थाने स्वतःची वाट शोधत होती. तिच्या आयुष्यातलं एक पर्व संपलं होतं, पण त्याचवेळी नवीन पर्व सुरू झालं होतं. प्रणवच्या सोबतच्या आठवणी आता केवळ एक अनुभव होत्या, काही चांगल्या, काही कठीण, पण त्या सगळ्या तिला घडवणाऱ्या. आता ती फक्त स्वतःसाठी जगणार होती. तिच्या स्वप्नांमध्ये बुडून त्या संध्याकाळी ती तिच्या बाल्कनीत बसली होती. चहाचा कप हातात घेऊन तिच्यासमोर सूर्यास्त होत होता आणि त्या तांबड्या प्रकाशात
तिला एक नवा सूर्य उगवताना दिसत होता. तिच्या मनात एकच विचार होता, शेवटची भेट कधीच खरंच शेवट नसते. ती फक्त एका नव्या सुरुवातीचं दार असते. सुमित्राच्या आयुष्यात आता स्थैर्य आलं होतं. तिचं पुस्तक प्रकाशित झालं आणि वाचकांमध्ये तिच्या लिखाणाची खूपच प्रशंसा होऊ लागली. तिच्या लिखाणातली भावना, संवेदनशीलता आणि तिने अनुभवलेल्या जखमांमधून आलेलं शहाणपण वाचकांना भावलं. प्रत्येक पानावर सुमित्राचं जगणं उतरलेलं होतं. तिचं प्रेम, त्याग आणि स्वतःच्या शोधाचा प्रवास. या यशामुळे सुमित्राला एक वेगळी ओळख मिळाली होती. ती आता एका नामवंत लेखिका बनली होती. तिचं आयुष्य तिच्या स्वप्नांमधून फुलू लागलं होतं. पण या यशातही तिचं मन कधीतरी शांत बसत नसे. प्रणवची आठवण तिला पुन्हा पुन्हा भूतकाळातच खेचत होती. जरी ती त्याला सोडून पुढे गेली असली तरी त्याच्यासोबतच्या शेवटच्या भेटीनं तिला जाणीव करून दिली होती की काही जखमा कायम असतात, फक्त त्यांची तीव्रता कमी होते. एके दिवशी सुमित्राला एका वाचकाकडून पत्र आलं. त्या पत्रात वाचकाने लिहिलं होतं, तुमच्या लिखाणाने मला माझ्या आयुष्यातल्या नात्याची जाणीव करून दिली. काही नात्यांना सोडून देणं हीच त्यांची अंतिमता असते, पण त्यातून शिकलेल्या गोष्टी आयुष्यभर पुरतात. तुमच्या कथेने मला स्वतःला नवीन प्रकारे ओळखायला मदत केली. ते पत्र वाचून सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. ती नेहमीच विचार करत होती की तिच्या लेखणीतून दुसऱ्यांच्या जीवनात काही फरक पडतो का, आणि हे पत्र तिच्या त्या शंकेचं उत्तर होतं. तिच्या आयुष्याचं हे नवं पर्व सुरू झालं होतं. पण त्याचवेळी तिच्या मनात एक विचार सतत घोळत होता. प्रणव कसा असेल, त्याचं आयुष्य कसं चाललं असेल, त्याने कधी तिच्या पुस्तकाचं वाचन केलं असेल का. त्या विचारांनी भारावलेली सुमित्रा एका दिवसात ठराविक कॅफेत गेली, जिथे त्यांची पूर्वीच्या काळात नेहमी भेट व्हायची. ती एका कोपऱ्यातल्या टेबलावर शांत बसली होती. एक कप कॉफी तिच्यासमोर ठेवलेली. तिच्या मनात प्रश्नांचा पूर होता. तिला माहीत नव्हतं की प्रणव पुन्हा कधी तिच्या आयुष्यात येईल का, पण त्याच्याबद्दल एक शेवटची स्पष्टता तिच्या मनाला हवी होती. तेवढ्यात कॅफेच्या दाराशी एक परिचित आकृती दिसली. प्रणव. तो कॅफेच्या आत येताना दिसला आणि त्याचं लक्ष थेट सुमित्राकडे गेलं. दोघांच्या डोळ्यात अचानक एकच भावना चमकली, आश्चर्य, आठवण आणि एक न सांगता येणारी ओळख. त्याने थोडा वेळ घेतला आणि मग तिच्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला. सुमित्राच्या हृदयाची धडधड वाढली होती, पण ती शांत होती. प्रणव हलकेच हसला आणि म्हणाला, सुमी, कसा योगायोग आहे, मी इथे आलो आणि तुला इथे बघतोय. सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं, कधी कधी जग आपल्याला अशा ठिकाणी आणतं जिथे आपल्याला उत्तर सापडू शकतात. प्रणव हसला, पण त्या हसण्यात आता जुनं ओझं नव्हतं. तो बसला आणि दोघेही शांतपणे बोलू लागले. आता त्यांच्यातली ती जुनी वेदना नव्हती, फक्त एक समज होती. दोघांनीही वेळेच्या ओघात खूप काही शिकलं होतं. त्या संध्याकाळी ते एकमेकांशी बोलत होते, शांतपणे, विना अभिमान आणि नात्यांच्या अपेक्षाशिवाय. ही भेट एक नवा प्रारंभ नव्हता, फक्त दोन जुने मित्र एकमेकांच्या मार्गांनी आयुष्यभर चालत राहणार होते. त्यांच्या भेटीचा शेवट झाला होता, पण तो शेवट कधीच थांबणारा नव्हता. प्रेम वेगवेगळ्या रूपात राहतं, कधी आठवणीत, कधी शिकवणीत, तर कधी शांततेत. त्या संध्याकाळी कॅफेमधील त्यांची भेट सुमित्रासाठी आणि प्रणवसाठी एका नव्या धाग्याचं विणकाम होती. जुन्या आठवणींच्या जखमा आता शांत झाल्या होत्या आणि त्यांची जागा अनुभवाच्या शहाणपणाने घेतली होती. त्यांचं संभाषण शांत होतं, ज्यात फक्त मोकळेपणा आणि नात्याबद्दलची नवी समज होती. प्रणव म्हणाला, सुमी, तू खूप बदलली आहेस. तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात आता एक वेगळं स्वातंत्र्य जाणवतं. सुमित्राने हलकंसं हसत उत्तर दिलं, कदाचित,
वेळ आणि अनुभव माणसाला घडवतात. कधी कधी आपल्याला असं काहीतरी हरवावं लागतं, ज्यातून आपण स्वतःला शोधू शकतो. मीही त्याच प्रवासातून गेले. प्रणव तिच्या बोलण्याला एकाग्रतेने ऐकत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळं समाधान होतं. जणू त्यालाही तसाच अनुभव आला होता. मीही बदललोय सुमी. पूर्वीच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मी स्वतःला हरवून बसलो होतो. पण आता जाणवतं, नातं म्हणजे दोघांनी एकमेकांच्या जागेचं आदर करणे, ज्यात बांधिलकी असणं नाही. दोघेही समजून घेत होते की आता त्यांच्यात कसलीही कटुता किंवा तक्रार उरलेली नव्हती. ती भेट म्हणजे त्यांच्या मनात दडलेल्या सगळ्या भावनांचं एक मोकळं होणं होतं. त्यांनी आता आपल्या वाट्याला आलेल्या वेदनांचं स्वीकारणं केलं होतं आणि त्यातून मिळालेल्या शांततेचा आनंद घेत होते. सुमित्रा आता भविष्याबद्दल अधिक आशावादी होती. तिच्या आयुष्यातील बदल हा तिच्या हातात होता आणि ती त्याची निर्मिती करत होती. तिच्या नवीन यशाने तिला स्वतःबद्दलची आत्मविश्वासाची भावना दिली होती. प्रणवही त्याच्या मार्गाने पुढे गेला होता. त्याने देखील त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचं ठरवलं होतं. शेवटी प्रणवने तिच्याकडे पाहून विचारलं, आता तुझं पुढचं काय प्लॅन आहे? आणखी काही मोठं लिहिणार आहेस का? सुमित्राने हलकंच हसत उत्तर दिलं, हो, आता मी माझ्या आयुष्याची नवी कथा लिहिणार आहे. पण यावेळी ती फक्त माझ्यासाठी असेल. प्रणवने तिचं उत्तर ऐकून आनंदाने मान डोलावली. तो समजून होता की सुमित्राने तिच्या आयुष्याचा मार्ग शोधला होता. तो तिच्या यशाची जाणीव करत शांतपणे म्हणाला, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. सुमी, तू जे शोधत होतीस ते तुला मिळालंय. सुमित्रा हसली आणि म्हणाली, आपण दोघेही शेवटी आपल्या स्वतःच्या प्रवासात एकमेकांना हरवून स्वतःला सापडलोय. तर कशी वाटली तुम्हाला कथा? जर या कथेचा तुम्हाला दुसरा भाग हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.